या दोन्ही प्रश्नाचं खरं काय आणि खोटं काय. कारण दोघेही वन टाइम खरं बोलू शकत नाही, वन टाइम खोटं बोलू शकत नाही. कोणतरी एक जण खोटं बोलतंय आणि कोणतरी एक जण खरं बोलतंय. आणि याच्या पलीकडे जाऊन जो ग्रामीण भागातला ओबीसी, पाठ्यविमुक्त जाती जमाती, एसबीसी, छोटे छोटे समूह, शिक्षक, नोकरदार, एज्युकेशनच्या म्हणजे कोण 10वीला आहे, कोण 9वीला आहे, त्याची ऍडमिशन प्रोसेस आहे, ही सगळे बांधव आमचे जे सामाजिक मागास आहे या लोकांचं पुढं काय होणार या दृष्टिकोनातून त्यांच्या मनामध्ये संभ्रम अवस्था आहे, तो नाराज आहे, तो निराश आहे. आणि एका बाजूला दहशत निर्माण केली जाते निवडणुकांच्या माध्यमातून वगैरे वगैरे. आणि महाराष्ट्रानं ही दुरी पहिल्यांदा पाहिली. कारण ओबीसी हा शोषित आहे, वंचित आहे, पीडित आहे, डोंगर दऱ्यामध्ये राहणार आहे, कामगार आहे, ऊसतोड कामगार आहे. या माणसांना मेन प्रवाहामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून गव्हर्नमेंटनं 12 करोड जनतेचं दायित्व घ्यावं. फक्त ठराविक वर्गाचं दायित्व घेऊ नये. ठराविक लोकांच्या आंदोलनाला रेड कार्पेट घालू नये, आरोप आहे माझा, मी थोडस बोलतोय. आणि ठराविक लोकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावं. आपण